मौजे वडगाव ग्रामपंचायतीवर गेल्या 2 दिवसापासून काही आरोप होत आहेत. त्या आरोपमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचा अजून कार्यान्वित नाही, त्याचा लाईट बिलाचा बोजा ग्रामपंचायतीवर पडतोय. दुसरी गोष्ट, शौचालय सांगितले, गटरच्या ठिकाणी शौचालय झाले, ते काम अद्याप पूर्ण झाले. याचा नेमका आपण खुलासा काय कराल? सगळ्यात प्रथम मी पहिला त्यांनी जो आरोप केलेला आहे की फिल्टरवर जो सोलर बसवलेला आहे तो कार्यान्वित नाही, तर त्याचा माझ्याकडे पुरावा आहे. ते बसवल्यापासून आम्ही 5733 युनिट वीज जनरेट झालेले आहे. त्यामुळं त्यांचं इथंच प्रश्न तो निकाला निघतोय की ते आमचा तिथला सोलर हा चालू आहे आणि त्या सोलरवरून लगत असणारे त्या फिल्टर हाऊसला लागून असणाऱ्या अंगणवाडीला आमची वीज पुरवठाही चालू आहे. त्यामुळे त्याच्या सगळ्यात पहिला खुलासा हा झालेला आहे आमचा. आणि त्यांना जर काही कागदपत्र बघायचे असेल त्याने ग्रामपंचायतीमध्ये येऊन ते बघावीत आणि त्यांनी जी मागणी केलेली आहे चौकशी समितीची, त्या चौकशी समितीला माझ्याकडून आमच्या ग्रामपंचायतीकडून सर्व सहकार्य होईल आणि त्यात सगळा खुलासा त्यांना मिळेल. काय अडचण नाही. शौचालयाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला, त्यावर आपलं काय मत आहे? शौचालयाचा मुद्दा उपस्थित केलाय, त्यात परिस्थिती अशी आहे साहेब की मुळात ते शौचालय नसून ते गटरसाठी खर्च झालेले पैसे आहेत. आणि ठीक आहे, ते ऑनलाईन काढलेलं आहे, ते डॉक्युमेंट काढलेलं आहे, पण आमचा जो आराखडा आहे त्या आराखड्यात देखील तोच गटरचाच विषय आहे. आणि त्यानंतर आम्ही जे पेमेंट केलेलं आहे त्यांनी जी प्रिंट जोडलेली आहे त्यांच्या अर्जासोबत, तर त्या प्रिंटवर त्या कामाबरोबर एक कोड असतो. तो कोड अजून त्यांनी ओपन करून बाकीचा बघितलेला नाही. ठीक आहे, कन्स्ट्रक्शन ऑफ टॉयलेट झाले, पण ते कन्स्ट्रक्शन मग गटरच पाहिजे होतं किंवा तो कोड ओपन करून बघितला असतं त्यात डिटेल्स आले असतात. तर त्याचे डिटेल्स असे आहेत, हे बघा, ते डिटेल्स असे आहेत, ते गटरसाठी लागले आहेत. तुकाराम घुगरे घर ते बापू चौले घर गटर बांधण्याचं काम त्या ह्याच्यात झालेलं आहे आणि पेमेंट अदा केलेलं आहे त्यात पण तेच आहे. त्या कोड समोर ती सगळी डिटेल्स आहेत. त्यामुळं त्यांनी जो आरोप केलेला आहे ते आरोप सगळे खोटे आहेत. गावाची दिशाभूल करून गावातल्या जनतेला गावाच्या जनतेची दिशाभूल करून गावात वेगळं वातावरण करायचं निर्माण करत आहेत विरोधक. तर त्यांना माझी विनंती आहे की आपण विकासाचं राजकारण करू, असलं बदनामीचं राजकारण त्यांनी थांबवावं अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार, आज आपल्या समवेत आहेत मौजे वडगावच्या सरपंच कस्तुरी अविनाश पाटील. मॅडम नमस्ते. गेल्या 2 दिवसापासून सोशल मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, यावरती आपल्या ग्रामपंचायतीवर सौर ऊर्जा प्रकल्प आणि शौचालय बांधकामासाठी जे आरोप केले जात आहेत त्याचं नेमकं प्रत्युत्तर काय असेल? विरोधकांनी सरपंच, उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी व सर्व सदस्यांवरची जी तक्रार केलेली आहे सोलर व शौचालयाच्या बाबतीत, आता सध्या परिस्थितीत सोलर युनिट चालू आहे, त्यांचं लाईट बिल आपल्याकडे आहे, ते आम्ही आता पुरावा म्हणून सिद्ध करू शकतो. कोणालाही त्याची माहिती हवी असेल तर ते आता ग्रामपंचायत मध्ये येऊन ती माहिती घेऊ शकतात. तसेच शौचालय बांधणे हे काम आमच्या आराखड्यामध्येच नाहीये, त्यामुळे आम्ही तिथं शौचालय बांधलेलं नाहीये. परत तिथं आरसीसी गटरचं काम झालेलं आहे, ती गटर आता सध्या परिस्थितीत मध्ये तिथं आहे. आणि हे असे चुकीचे आरोप करून आमची बदनामी करण्याचं किंवा राजकीय दृष्ट्या ते बदनामी करण्याचं त्यांचं काहीतरी असेल तर ते त्यासाठी जिल्हा परिषदेने जे वरिष्ठ अधिकारी नेमलेले आहेत त्यांच्याकडून जी चौकशी अहवाल होईल त्या बाबतीत आम्हाला न्याय मिळेलच. पण तरी सुद्धा न्याय मिळाला तरी सुद्धा ह्याचे कायदेशीर उत्तर आम्ही त्यांना देऊ. नेमके मौजे वडगाव ग्रामस्थांना आपण काय संदेश द्याल? सध्या परिस्थितीत आम्ही जी विकास कामे केलेली आहेत, जरी ह्या चुकीचे आरोप झाले असले तरी आम्ही आमचा विकास थांबवणार नाही आणि विकास कामे होतच राहणार. हेच आम्ही ग्रामस्थांना, चुकीच्या आव्हानांना बळी जाऊ नका किंवा चुकीच्या बातम्यांकडे लक्ष देऊ नका, हेच एवढं सांगण्याचा माझा उद्देश आहे. एक लोकनियुक्त सरपंच असताना कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांचा एका बाजूला घोडदौड चालू आहे, दुसऱ्या बाजूला असे छोटे छोटे आरोप होताना मानसिक स्थिती संतुलन ढासळत नाही का? मानसिक स्थितीत चुकीचं काम केलं नसेल तर मानसिक स्थिती ढासळण्याचा संबंधच येत नाही, कारण आपल्याला माहिती आहे की तिथं काही चुकीचं काम झालेलंच नाहीये, कारण ते दिसतं, आराखड्यामध्ये दिसतं, ते आराखड्यामध्ये काही बदल होऊ शकत नाही. आणि चुकीचे पेमेंट आम्ही केलेलं नाहीये, त्याचा कोणीही खुलासा केले तर त्याची सर्व कागदपत्रे माझ्याकडे किंवा ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत मध्ये कोणीही येऊन बघू शकतं.
एवढंच सांगेन. नेमका आता हातकंडी पंचायत समितीला काही लोकांनी मागणी केल्या चौकशी करण्याची, त्या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना किंवा मागणी करणाऱ्या तुमच्याच ग्रामस्थांना तुम्ही एक लोकनियुक्त सरपंच, एक महिला सरपंच म्हणून काय सांगाल? हे सांगेन की त्यांना पुरावा हवे असेल तर ती सर्व कागदपत्रे आता आमच्याकडे उपलब्ध आहेत. ज्यांना कुणाला ते बघायचे असतील तर ते ग्रामपंचायत मध्ये येऊन बघू शकतात, एवढंच सांगू शकेन. आणि काय त्यांना जे आमच्याबद्दल प्रश्न आहेत किंवा काय, त्यांना योग्य न्याय मिळावा हीच एवढी प्रशासनाकडून किंवा ग्रामस्थाकडून माझी मागणी आहे. पॉज करत आहे. नमस्कार, मी कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे. आज आपण आलोय मौजे वडगाव इथं. आपल्या समेत आहेत मौजे वडगावच्या लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच, त्यांचे ग्रामपंचायत सदस्य. गेल्या 2 दिवसापासून आपण व्हॉट्सअप व सोशल मीडियावर बघत असता मौजे वडगाव ग्रामपंचायतीवर सौर ऊर्जा प्रकल्प असेल किंवा मौजे वडगाव ग्रामपंचायतच्या शौचालय बांधकामावर तक्रारी दाखल झाल्या, पण खऱ्या अर्थानं लोकनियुक्त सरपंच व उपसरपंचांनी त्या गोष्टीचा खुलासा केला आणि अशा कोणत्याही पद्धतीची घटना मौजे वडगाव मध्ये घडली नाही. सौर ऊर्जा प्रकल्प चालू आहे. 5000 किलोवॅटचे वीज आमची एमईसी तिकडे शिल्लक आहे. परिणामी शासकीय अधिकाऱ्यांच्या नजर चुकीने एखादा शब्द चुकला, परंतु त्याचे पैशाचे पेमेंट हे रस्ता व गटर साठी झालंय आणि तसं अदाही करण्यात आलंय. त्याचा कोड नंबर पडताळून पाहावा अशी विनंती आता मला वाटतं लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच यांनी केल्या. परिणामी अशा गोष्टी घडत असताना खऱ्या अर्थानं नागरिकांनी, जागरूक नागरिकांनी ही गोष्ट घडली का, अशा गोष्टी घडत आहेत का, घडत असतील तर या गोष्टींना कुठेतरी आळा घातला पाहिजे. या गोष्टींना समर्थन न करता योग्यला योग्य, अयोग्याला अयोग्य म्हणा. आता लोकनियुक्त सरपंचांनी आपल्याला आव्हान केलंय, जर अशा पद्धतीची कोणतीही आरोपाची कागदपत्र जनतेला पाहिजे असतील तर मी देण्यास कधीही तयार आहे. अशा लोकनियुक्त सरपंचांच्या कागदपत्राचा आढावा पाहता सर्वसामान्य मौजे वडगावच्या जनतेने खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा न्याय मिळेल अशी आशा व्यक्त करतो. मी विनोद शिंगेसह कॅमेरामन अतुल कसबेकर, बेंडवडे.